टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। तालुका ग्राम पंचायत काल्हेर में श्री साईं बेताल पद यात्री मंडल काल्हेर द्वारा महाभंडारा का आयोजन हुआ, जहां पे कम से कम 5 से 10 हजार लोगों ने महाभंडारा का लाभ लिया। तो हम आपको बता दें कि शिरडी से साईं पद यात्रा करके आए हुए जो मंडल के पदाधिकारी हैं, सत्यनारायण महाराज का पूजा रखा था, उसके बाद से महाभंडारा का आयोजन किया था। और इस अवसर पर बहुत सारे ग्राम पंचायत के नेतागण भी उपस्थित थे। और क्या कह रहे हैं विनोद मुकादम साहब, और चलिए हम देखते हैं वहां का कुछ दृश्य। साई बेताल पदयात्रा मंडल काल्हेर श्री क्षेत्र शिर्डी 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर या काल्हेर गावातून पदयात्रा मंडल निघाली। योगायोग तारीख 13 आणि वर्षही 13व्या। खरोखरच या तारखेला महत्वही देण्यात आलं आणि वर्ष जेवढी झाली त्यालाही महत्व देण्यात आले। मी साई पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष इंद्रपाल पाटील आणि सेक्रेटरी खजिनदार संस्थापक अध्यक्ष आणि सर्व पदयात्रा मंडळाचे स्वयंसेवक जवळजवळ 2 ते 3 महिना या पदयात्रा सोहळ्याचा नियोजन करत असताना की आपली पालखी कशा स्वरूपात निघणार आणि आपले जेवढे साई सेवक आहेत त्यांना सुखरूप दर्शन कसं होणार आणि सुखरूप घरी कसं येणार याचं नियोजन खरोखरच 13 वर्ष झाली अतिशय सुंदरपणे नियोजन करतात। मी साई पदयात्रा मंडळांना दरवर्षी नेहमी असं सांगतच असतोय की आपला उपक्रम अतिशय सुंदर आहे, की म्हटलं जाते महाराष्ट्र संतांची भूमी आहे, काल्हेर संतांची भूमी आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या अजून साईबाबा पदयात्रा मंडळाने अजूनही दाखवून दिले आहे की खरोखर काल्हेर ही संतांचीच नगरी आहे। पण आपण हे करत असताना सामाजिक एक कार्यक्रम आपल्या मंडळाच्या हातून की आपण पदयात्रा मंडळ आपण आहोतच, पण आपण या गावात आणि इतर गावातले आपले इथे साई भक्त आहेतच, त्यांनाही त्यांच्याही गावात करा, आपल्याही गावात करा, की जेणेकरून कोणाला असं दुखापत होणार नाही की साई पदयात्रा मंडळ हा सामाजिक क्षेत्र राबवून जे आपले आजूबाजूची गावं आहेत त्या गावामध्ये जाऊन तुम्ही सामाजिक क्षेत्राचं एक पाऊल उचलावा। जे साईबाबांनी जसं केलेलं आहे तसं आपणही करावा। इथं आम्हाला तुम्ही प्रत्येक वर्षी बोलवताय, मान सन्मान देताय, त्याबद्दल मी पदयात्रा मंडळाचे खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। जय साईराम। शुभेच्छा, वेलकम, सुस्वागतम। एक मिनिट आपण स्वागत आहे, सन्मान करूया। तेजस्वी गौरव पाटील आमचे देखील महिलांची रांग खूप सहकारी या कार्यक्रमासाठी त्यांचं देखील साईमय स्वागत केलं जात आहे। आपलं पत्रकार बनावं लागला होता तसेच आमच्या सन्मानित सरपंच तो संमेलनाला विराज करायचे विष्णू स्वागत। अध्यक्ष युवा नेतृत्व काल्हेर गावचे व्यक्तिमत्व आहे, साईबाई स्वागत विशेष सहकार्य। महाप्रसाद सुरू करण्यात आलेला आहे, रांगेमध्ये प्रसाद घ्यायचा आहे। आशीर्वाद करा, सत्कार राखीची पाटील उद्योगपती काल्हेर यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन
सुजित पाटील साहेबांना शुभेच्छा दिल्या जात. चांगलं सामाजिक कार्य आपल्या हातून घडत राहू याच साई वेता पदयात्री मंडळाच्या या भव्य दिव्य पदयात्री पालखी सोहळ्यामध्ये आपण सुंदरशी जर्सी टी शर्ट पुढील सहर्ष हार्दिक स्वागत वेलकम. सर्वांना विनंती प्रसाद पात्रामध्ये वतीने आपलं मंडळाच्या वतीने आता साईचा प्रसाद या ठिकाणी दिला जात आहे. पुढे यायचं आहे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी केलं विनंती असते आपण पुढे यायचं आहे करण्याची मी विनंती करतो. नरेंद्रभाईंचा वतीने आयोजित या साई भंडारा भक्त आज बाबांचा स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. वेताळ पदयात्री मंडळ काल्हेर भिवंडी यांच्या माध्यमातून 13व्या वर्षातील हा शिर्डी श्री क्षेत्र काल्हेरचं श्री क्षेत्र शिर्डी भव्य दिव्य पदयात्री पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. आणि आज 21 डिसेंबर 2024 रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा साई भंडारा आज काल्हेर नगरीमध्ये श्री साई सेवा वेताळ पदयात्री मंडळाच्या वतीने या ठिकाणी केला जात आहे. खऱ्या अर्थाने बाबांचा जो आशीर्वाद आहे, बाबांची जी सेवा आहे, बाबांची शिकवण आहे, सर्व धर्म समभाव आणि एकात्मतेची शिकवण देणाऱ्या बाबांप्रमाणे या पदयात्री मंडळाच्या वतीने आज हजारो साई भक्त काल्हेर नगरीतील आणि नागरिक या ठिकाणी भोजन करण्यासाठी आलेले आहेत. बाबांनी दिलेला प्रसाद जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आणि प्रसाद रूपाने खऱ्या अर्थाने जी देणगी मिळते ती खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा सुंदर प्रयत्न आहे. हे सर्व आमचे स्थानिक भूमिपुत्र साई भक्त आहेत. गेली 13 वर्ष सातत्याने सेवा देत आहे. साईबाबांचा आशीर्वाद या सर्व पदयात्री मंडळाची संस्थापक अध्यक्ष असतील, अध्यक्ष सर्व पदाधिकारी लाभो आणि अशी सेवा या सर्व पदयात्री मंडळाच्या वतीने या सर्व साई भक्तांना मिळो. आज मी नक्की उल्लेख करेन की ठाणे जिल्ह्यातील अन्नदान करणारा हा साई भंडारा इतक्या मोठ्या प्रमाणात 250 किलो तांदूळ संपूर्ण आज दुसरे तांदूळ चढवलेले आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल किती साई भक्त या ठिकाणी महाप्रसाद घेऊन गेलेले आहेत. खऱ्या अर्थाने आमचे मित्र दीपक दादा असतील, आमचे अध्यक्ष साहेब असतील आणि सर्व टीम खऱ्या अर्थाने तुमचं मनापासून अभिनंदन करतोय. आणि अशाच प्रकारची सेवा साईबाबांच्या कृपेने आणि आमचे डीजे साहेब यांच्या माध्यमातून मी ऐकलं की पदयात्रेसाठी ड्रायफ्रूट, काजू, बदाम, पिस्ता देणार आहे आणि पहिल्या दिवसापासून ही मजबूत बनवण्यासाठी आज ही सेवा दिलेली आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक आभार करतोय. मला ही सेवा आपण दिली त्याबद्दल या मंडळाचं मनापासून हार्दिक आभार करतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.